हॅलो मित्र, मी सिद्धार्थ खंडारे, तलाठी. तुमच्यासाठी नवीन सिरीज केलेली आहे. याच्यामध्ये आपण बेसिक मॅथ शिकणार आहे. त्या बेसिक मॅथमध्ये आपण सुरुवात करणार आहे मित्र. तर वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करू. ठीक आहे मित्र. आता बेसिक मॅथमध्ये काय करायचं आहे, समजा आता आपण पाहतो की बाबा बेसिकमध्ये काय शिकायचं आहे. आता याच्या बेसिकमध्ये सर्व आपल्याला शिकायचं आहे. याच्यामध्ये बेरीज, ठीक आहे, वजाबाकी, बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार. गुणाकार, भागाकार, गुणाकार, भागाकार, या गोष्टी आपण शिकणार. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण पाहतो की बा ह्या गोष्टी शिकणं गरजेचं आहे. कारण की जोपर्यंत तुमचे हे कन्सेप्ट क्लिअर होणार नाही आहेत, तोपर्यंत तुम्ही समोर अभ्यास करू शकत नाही. ठीक आहे. समोरचं तुम्हाला पूर्ण समजू शकत नाही. तर ठीक आहे मित्र, आता आपण याची सुरुवात करू. ठीक आहे. आता आपण पाहतो बेरीज वजाबाकीमध्ये आपण सर्वात पहिला टॉपिक घेऊ मित्र. आपण घेऊ बेरीज. ठीक आहे. मी ही जी सिरीज चालू केलेली आहे हे पूर्ण सुरुवातीपासून केलेली आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला काही अडचण येणार नाही. ठीक आहे. त्याच्यामध्ये जे बेसिक विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आणि जे ॲडव्हान्स पोरं आहेत ज्यांना ह्या गोष्टी येतात त्या गोष्टी ह्या स्किप करू शकतात. पण ज्या विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी येत नाहीत तर त्यांना या गोष्टीची मदत होणार आहे. ठीक आहे. तर आपण सरळ काय केली, बेरीजची सुरुवात करू. आता बेरीज काय, साधी सिंपल आपण बेरीज करू. 2780 घेतला आपण ना. ठीक आहे. आता याची बेरीज करत आहे आपण 2, 8, 3, 4 सोबत करत. आता मित्र लक्षात घ्या. आता सर्वात पहिले याची बेरीज चालू करायच्या पहिले आपण काय करतो, हे दिलेले जे अंक आहेत ते एका खाली एक लिहितो. हे आपली पद्धत आहे लिहायची. ठीक आहे. हे आपली पद्धत आहे लिहायची. हे आपण लिहिलं. ठीक आहे. आता याची करायची आहे बेरीज. बेरीज करताना काय करायचं माहिती आहे का, ह्या दिशेने आपल्याला घेऊन जायचं. या दिशेनं म्हणजे हा उजवा आहे. ठीक आहे ना. उजवीकडून आपल्याला डावीकडे सोडवायचं आहे. ठीक आहे ना. उजवीकडून आपल्याला डावीकडे सोडवायचं आहे. आता उजवीकडून डावीकडे सोडवायचं आहे म्हणजे आपल्याला या डायरेक्शनने याला सोडवायचं आहे. हे पद्धत आहे बेरीज करायची. तर आपण याची दोघांची बेरीज करणार. हा 0 आहे. 0 अधिक 4 यांची बेरीज केली आपण तर 4 येणार आहे. 8 अधिक 3, 8 अधिक 3 होतात 11 मित्र. ठीक आहे ना. मग 8 अधिक 3 11 होतात. तर 11 येते एकावर एक. एकावर एक पूर्ण आल्यावर आपण एकावर एक इथं लिहत नाही मित्र. आपण काय लिहितो माहिती आहे का, 1100 इथं लिहितो 1. ठीक आहे. हातचा आपण लिहितो 1. हा जो हातचा होता तो आपण इथे लिहितो. आता हा 7, 7 अधिक 8 झाले 15, 15 8 झाले, सॉरी 7 अधिक 8 झाले 15, 15 आणि 1 झाला 16. 16 आपण लिहितो मित्र एकावर 6. मग एकावर 6 16 जर लिहायचं असेल तर आपण इथं फक्त 6 लिहितो. परंतु समोरचा अंक जेवढेही अंक असले ते आपण घेतो हातचे. ठीक आहे. 2 अधिक 2 4 होतात मित्र. हा झाला 1. हे झालं पहिलं उदाहरण आपण घेतलेलं बेरजेचं. ठीक आहे. परत आता 8 3 2 1, 9 3 7 4 आपल्याला याची बेरीज करायची आहे. ठीक आहे मित्र. आता याची बेरीज करताना आपण कसं ॲड करणार, परत तेच आपली मेथड. आपण काय करणार, या दिशेनं घेऊन जाणार त्याला सुरुवात. या दिशेनं घेऊन जायचं. या दोघांची बेरीज करा मित्र. 1 अधिक 4 किती होते तर 5 होते. 2 अधिक 7 किती होतात तर मित्र 9 होतात. ठीक आहे. 3 अधिक 3 किती होतात 6 होतात. 9 8 आणि 17. मग आता इथं 17 लिहिलेलं आहे. आपण पाहिलं मागच्या याच्यामध्ये किंवा 8 आणि 3 इथं 11 झाला होता. हा 8 आणि 3 11 झाला होता. तर आपण काय केला होता या ठिकाणी 1101 घेतला होता. पण या ठिकाणी आपल्याला 1707 घ्यायची गरज नाही आहे. कारण की समोर कोणता अंक नाही आहे. म्हणून आपण सिंपल याची बेरीज करणार 8 आणि 3, 8 आणि 9 17. ठीक आहे मित्र. आता तिसरं उदाहरण घेतो. आता हे फक्त सिंपल आहे. जसं आता साधा लिहिलेला आहे. हा आपण 17 लिहितो. कारण की याच्यामध्ये आपण 2 अंक नाही आहेत म्हणून आपल्याला समोर बेरीज करायची गरज नाही आहे. जसा हा मी घेतला 9 अधिक घेतला, हा 2 घेतला. तर हा सरळ मी फक्त लिहिणार 11. 5 आहे. 5वं उदाहरण आहे. इथं 10 लिहिला मी. आता 10 अधिक लिहिला मी इथं 17. मग या ठिकाणी काय होतं 0 अधिक 7, 7 झाला हा 1 आणि 1 हा झाला 2. ठीक आहे मित्र. तुम्हाला आय होप ही पद्धत समजली असेल. कारण की सोपं आहे. याच्यावर आपला जास्त वेळ नाही गेला पाहिजे. त्याच्यामुळून आपण काय करू माहिती आहे का, तुम्हाला हे मी काही उदाहरणं देतो की हे तुम्ही सॉल्व्ह करा. ठीक आहे. याच्यावरची उदाहरणं आहे ते सेकंड नंबरचा होमवर्क तुमच्यासाठी. तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल मित्र तेवढा जास्त तुमचा फायदा होणार आहे. ठीक आहे ना. कारण कसं असते माहिती आहे का, आपण करतो किती याच्यावर मॅटर करते की आपला रिझल्ट येणार की नाही येणार. ठीक आहे ना. आणि काय होते ज्यावेळेस आपण अभ्यास करत नाही ना, म्हणून आपले रिझल्ट येत नाहीत. किंवा आपण प्रॉपर अभ्यास करत नाही म्हणून रिझल्ट आपले येत नाहीत.
तर मित्र हो, हे 5 उदाहरणं मी तुम्हाला होमवर्कसाठी दिलेले आहेत. ठीक आहे. तर तुम्ही हे 5 उदाहरणं सॉल्व्ह करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला त्याची उत्तरं पाठवा. ठीक आहे. जो सेकंड कन्सेप्ट आहे वजाबाकी आहे. मित्र हे जे कन्सेप्ट आहेत ना, हे सोपे कन्सेप्ट आहेत. त्याच्यामुळे आपला जास्त वेळ याच्यामध्ये गेला पाहिजे नाही. ठीक आहे ना. जास्त वेळ गेला पाहिजे नाही, त्यामुळे मी काय करत आहे, फास्ट तुम्हाला सॉल्व्ह करून सांगत आहे. म्हणून आपण पहिला कन्सेप्ट समजला. समोरही ते येणारच आहे. पण कसं आहे, सर्वांवर लेक्चर बनवायचे आणि बेरीज वजाबाकी सोडून देणं हे योग्य वाटत नाही, म्हणून मी तुम्हाला हे लेक्चर बनवून देत आहे. ठीक आहे. आता काय करायचं, आपल्याला वजाबाकी करायची आहे. वजाबाकी करण्यासाठी आता वजाबाकी थोडं आपल्याला शांततेने पाहावं लागेल. वजाबाकी कशी करतो. हा 9, 7, 3 आहे मायनस 1, 2, 2 आहे. आता याची बेरीज करायची आपल्याला. सॉरी, वजाबाकी करायची. आता वजाबाकी करायची म्हणजे काय करायचं, कमी करायचं आपल्याला. हा 3 दिलेला आहे. आता याची ही पद्धत तीच आहे मित्र. जसं आपण पहिली बेरजेची पाहिली की नाही, आपण बेरीजमध्ये काय केलं होतं, बेरीजमध्ये केलं होतं आपण उजवीकडून डावीकडे सॉल्व्ह करायचं. याच्यामध्ये ही उजवीकडून आपल्याला डावीकडे त्याला सोबत जायचं आहे. उत्तर आपलं बरोबर येऊन जाते. ठीक आहे. तुम्ही त्याला व्हेरीफाय करू शकता. हा 3 आहे, 3तून 2 गेले उरला 1. हा 7 आहे, 7तून 2 गेले उरले 5. हा 9 आहे, 9तून 1 गेला उरले 8. आता हे मी पटपट का सांगितले, लवकर का सांगितले, कारण की हे बेसिक आहे. हे तुम्हाला एवढं माहीतच आहे. ठीक आहे ना. आता मित्र लक्ष द्या. परत हे दुसरं उदाहरण. हा काय आहे, 2, 2तून 0 गेला, राहणार आहेत 2, 3. 3तून 7 गेला. मित्र मी इथं 3 न घेता तुमच्यासाठी एक उदाहरण फक्त इथं 8 घेतो. ठीक आहे. हा 8 आहे, 8तून 7 गेला, किती राहिला, इथं 1 राहणार आहे, इथं 8 आहे, 8तून 3 गेले, 8तून 3 गेल्यानंतर इथं किती राहणार आहेत, 5 राहणार. 2तून 0 गेला, 2 राहिले, त्याचे 2तून 0 गेला, 2 राहिले, 8तून 7 गेला, 1 राहिला आणि 8तून 3 गेल्यानंतर तिथं 5 राहिला. हे उत्तर आलं. आता तिसरं उदाहरण पहा आपण. आता हे काय झालं माहिती आहे का, या ठिकाणी जे आपण संख्या सॉल्व्ह केल्यानंतर वरची संख्या आणि खालच्या संख्या याच्यामध्ये आपण काय पाहतो, की वरची संख्या जी आहे त्या मधले जे अंक आहेत ते खालच्या संख्येतल्या अंकापेक्षा आहे तर लहान आहेत. असं आपण सॉल्व्ह केलं. जसं 2 पेक्षा 0 लहान आहे, 8 पेक्षा 7 लहान आहे, 8 पेक्षा 3 लहान आहे. इथे सेम कंडिशन झालेली आहे. पण आता काय करायचं आपल्याला माहिती आहे का, की आपण असं उदाहरण घेतलं. ठीक आहे. आता हे दिलेलं आहे 9123 वजा 1987 घेतला. ठीक आहे मित्र. आता याच्यातून आपल्याला वजाबाकी करायची आहे. मग याची वजाबाकी करताना आपण कशी करणार. ठीक आहे ना. मग आता याची वजाबाकी करायची, वजाबाकी करतो 3तून तर 7 वजा होत नाहीत. मग आपण काय करतो, 3 आहे ना, याला 1 देतो इथं. आता इथं झाला 1वर 3 13. किती झाला, 1वर 3 झाला 13. 13तून आपण 7 वजा करतो. 13तून 7 गेले उरले 6. ठीक आहे. उरले 6. मग आपण काय केलं, या 3 हा जो शेवटचा अंक होता याला 1 दिला होता. याचा हा जो 1 आहे ना, हातचा आपण वापर घेतो. बस एवढंच करायचं. तसा इथं 2 आहे. 2तून मग हा फक्त 8 वजा नाही करणार आपण मित्र. मग काय करणार बघा, हा 2 आहे, या 2मधून 8 नाही, हा 8 अधिक 1 हा 9 आहे. कारण की हा जो हातचा आपण याला दिला होता हा इथं वापस दिला म्हणून आपल्याला 8 मध्ये मिळवावा लागणार आहे. ठीक आहे. तर हा काय झाला, 2 आहे, 2तून आपण काय केला, 8, 8 आणि 9, 8 अधिक 1 काय केला 9. 2तून 9 वजा होत नाहीत, परत याला 1 द्या. ठीक आहे. 1 दिल्यानंतर हा काय झाला, 1वर 12. 12तून हे 8 अधिक 1 9. 12मधून 9 गेले, उरले किती मित्र, 3 उरले. ठीक आहे. मग परत जसा हा इथं वरती दिला होता तसा हा खाली देऊन द्यायचा वापस. ठीक आहे ना. त्याला आपण हात म्हणतो. ही फक्त पद्धत आहे सोडवायची. ठीक आहे. आता परत या ठिकाणी 1 आहे आणि या ठिकाणी हा 9 आहे का, नाही आहे. कारण की हातचा 1 आपण याच्यामध्ये मोजतो. त्याच्यामुळे काय झाला, 9 अधिक 1 किती झाला, 10. ठीक आहे. हा किती झाला, 1. 1तून 10 जातात का नाही, मग परत त्याला 1 द्यावं लागेल आपल्याला. दिला 1. इथं झाला 1वर 1 11. मग हा 11 आहे आणि हा 9 अधिक 1 हा झाला 10. 11तून 10 गेल्यानंतर किती होणार आहे, 1. मग हा 1 इथं लिहिला आपण. मग आता आपण काय करणार, परत वापस इथं 1 लिहिणार आहे. हा काय झाला, 9. 9तून आपल्याला हे जे 2 आहेत ना, 9तून हा 1 मायनस करणार का आपण, नाही. 9तून हे 2 मायनस केले तर उरला आपला 7. 7136 उत्तर आहे. या ठिकाणी हा हातचा घेऊन आपण वजाबाकी सोडवतो. हे जे फ्रेशर्स विद्यार्थी ज्यांनी केलेला नाही आहे हा अभ्यास, किंवा काय होऊन जाते, थोडा वेळ पडला, आपण प्रॅक्टिस नाही केली किंवा काय कोणत्याही कारणामुळे तुम्हाला असं होऊ शकते की बाई थोडं कठीण जाणार. ठीक आहे. आता परत आपण एक उदाहरण घेत आहे. ठीक आहे. आता मी हे घेतलं. ठीक आहे ना मित्र. आता बघा तुम्ही काय केलं, आता परत याची आपल्याला अशीच वजाबाकी करायची आहे. हा 2 आहे, 2तून हा 9 वजा करायचा आहे. पण 2तून 9 वजा होते का, नाही. मग आपण इथं काय केलं होतं, 3तून 7 वजा झाला नव्हता, म्हणून आपण काय केलं होतं,
याला 1 दिला होता, तसं आपण काय करणार, हा जो 2 आहे याला 1 दिला. मग 2तून 9 वजा होत नाही. 2तून 9 वजा होत नाही म्हणून हा दिला 1. 1वर 2 किती झाले? 12. मग 12तून हा 9 वजा केला. 12तून 9 वजा केल्यानंतर इथे किती येणार आहे? 3 येणार आहे. हा जो हातचा इथं दिला होता, हा हातचा इथं वापस देणार नाही मी. ठीक आहे. हा किती आहे? 3. हा किती आहे? 4. फक्त 4 आहे का नाही? 4 अधिक 1 5 आहे. मग 3तून 5 गेले तर किती होणार आहे? जाणार आहेत का नाही? मग तुम्हाला काय करावं लागणार आहे? परत इथं 1 द्यावं लागेल. 1वर 3 किती झाले? 13. मग 13तून 4 अधिक 1 5 गेले. 13तून 5 गेले किती राहिले? 8 राहिले. 13तून 5 गेले 8 राहिले. ठीक आहे. हा जो एक वरती दिला होता, हा परत मी खाली दिला. आता हा जो 7 आहे, 7तून 7 तर वजा झाला असता, इथं मी 0 लिहिला असता. ओके. पण काय झालं माहिती आहे का? हा 7 आहे आणि हा 7 नसून हा काय? 7 अधिक 1 8 आहे. आणि 7तून 8 वजा न करता आपल्याला काय करावं लागणार? याला 1 द्यावं लागणार आहे. 17तून हे 8 वजा करावं लागतं. ठीक आहे. 17तून 8 वजा केला. हा 17तून 8 वजा केले. इथं येणार आहे 9 उत्तर. ठीक आहे. 9 हातचा किती येणार आहे? इथं आला हातचा 1. ठीक आहे. आता याच्यात काय येणार आहे माहिती आहे का? हा आहे 8. 8तून 1 वजा करणार का नाही? आपण 8तून हे 1 अधिक 1 आहे 2 वजा केले. 2 वजा केल्यानंतर या ठिकाणी किती येणार आहे? 8तून 2 वजा केल्यानंतर किती येणार आहे? 6 येणार आहे. ठीक आहे. तर 6,983 हे आपलं उत्तर आहे. आता काय करायचं मित्रांनो, आय होप तुम्हाला हे समजलं असेल. ठीक आहे. नसेल समजलं तर तुम्ही परत लेक्चर एकवेळ रिपीट करून पहा. तुम्हाला समजून जाणार जर समजलं नसेल तर. ठीक आहे. काही मी तुम्हाला हे होमवर्कसाठी देत आहे की तुम्ही हा आताच प्रॅक्टिस करायला पाहिजे तुम्ही. जेव्हा बघत आहात तेव्हाच हे उदाहरणं प्रॅक्टिस करून घ्या. म्हणजे तुम्हाला समजून जाणार. ठीक आहे. हे एक उदाहरण, हे दुसरं उदाहरण, हे तिसरं उदाहरण आणि हे चौथं उदाहरण आणि लास्ट वन आहे 5th एक्झाम्पल. ठीक आहे. आता हे जर समजा तुम्ही 5 उदाहरण सॉल्व्ह करा आणि मला काय करा, कमेंट बॉक्समध्ये याचे आन्सर पाठवा. ठीक आहे मित्रांनो. याच्यावरही आपण जास्त वेळ गमावू नाही. ठीक आहे मित्रांनो. आता हे बेरीज वजाबाकीचं एक लेक्चर मी तुमच्यासाठी घेतलं. याच्यानंतर आपण परत हे बेरीज वजाबाकीला कंटिन्यू करू. ठीक आहे. पण हे लेक्चर तुम्ही हे करून घ्या, पहिले शिकून घ्या. त्याच्यानंतर बेरीज वजाबाकीचा जो सेकंड पार्ट आहे